मनातील इच्छा पूर्ण होण्यासाठी नक्की करा ही सेवा. रोजच्या नियमानुसार आता आपण स्वामींची विशेष सेवा बघणार आहोत. बुधवारची सेवा करण्यासाठी तुम्हाला फक्त 3 गोष्टी करायच्या आहेत. ही सेवा महिला पुरुष शिकणारी मुले कोणीही करू शकतात. घरातील एकाही सदस्याने ही सेवा केली तरी त्याचा लाभ संपूर्ण कुटुंबाला होत असतो. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरातील अडचणी दूर होण्यासाठी, कटकटी कमी होण्यासाठी, घरात आनंद शांतता निर्माण होण्यासाठी, स्वामींना प्रसन्न करण्यासाठी ही सेवा नक्की करा. अगदी छोटीशी सेवा असते. सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी तुम्ही आपल्या देवघराच्या समोर बसून एक अगरबत्ती लावा. दिवा लावून ही सेवा विश्वासाने, मनोभावाने, श्रद्धेने करायची असते. या सेवेमध्ये तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील. त्यात पहिली म्हणजे स्वामींच्या अष्टनामावली मधील एका मंत्राचा जप. हा एक जपमाळ जप आणि म्हणजेच तो 111 वेळा करायचा आहे. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम गर्वधनाय नमः, ओम गर्वधनाय नमः. हा मंत्र बोलून झाल्यानंतर त्यानंतर एक माळ जप स्वामींच्या नामाचा करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस गणपती स्तोत्र बोलायचं आहे. कारण बुधवारचा दिवस हा गणपतीचा दिवस असतो. या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ओम गर्व दहनाय नमः या मंत्राचा एक माळ जप, श्री स्वामी समर्थ नामाचा एक माळ जप आणि गणपती स्तोत्र एक वेळेस. तर मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने स्वामींच्या समोर बसून नमस्कार करून अगरबत्ती दिवा लावून ही सेवा करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील. तुमच्या इच्छा पूर्ण होण्यासाठी, घरातील अडचणी दूर होण्यासाठी, कटकटी कमी होण्यासाठी, घरात आनंद शांतता निर्माण होण्यासाठी, स्वामींना प्रसन्न करण्यासाठी ही सेवा नक्की करा. अगदी छोटीशी सेवा असते. सकाळी उठल्यावर किंवा संध्याकाळी तुम्ही आपल्या देवघराच्या समोर बसून एक अगरबत्ती लावा. दिवा लावून ही सेवा विश्वासाने, मनोभावाने, श्रद्धेने करायची असते. या सेवेमध्ये तुम्हाला 3 गोष्टी कराव्या लागतील. त्यात पहिली म्हणजे स्वामींच्या अष्टनामावली मधील एका मंत्राचा जप. हा एक जपमाळ जप आणि म्हणजेच तो 111 वेळा करायचा आहे. तो मंत्र पुढील प्रमाणे आहे. ओम गर्वधनाय नमः, ओम गर्वधनाय नमः. हा मंत्र बोलून झाल्यानंतर त्यानंतर एक माळ जप स्वामींच्या नामाचा करायचा आहे. श्री स्वामी समर्थ, श्री स्वामी समर्थ. हे झाल्यानंतर तुम्हाला एक वेळेस गणपती स्तोत्र बोलायचं आहे. कारण बुधवारचा दिवस हा गणपतीचा दिवस असतो. या 3 गोष्टी तुम्हाला करायच्या आहेत. ओम गर्व दहनाय नमः या मंत्राचा एक माळ जप, श्री स्वामी समर्थ नामाचा एक माळ जप आणि गणपती स्तोत्र एक वेळेस. तर मनोभावाने, विश्वासाने, श्रद्धेने स्वामींच्या समोर बसून नमस्कार करून अगरबत्ती दिवा लावून ही सेवा करा. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होतील.